वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात सगळे? तर इवा रेडी झालेली आहे. कुठे जाते ते सांगते. इवाची आज ॲन्युअल गॅदरिंग आहे आणि त्यासाठी आम्ही रेडी झालेले आहेत. सो मी काय वेअर केले ते पटकन सांगते. मी ना एक टॉप आणला होता ज्याची लिंक मी देईल किंवा मागे पुढे ब्लॉग्स येतील. सो यार पटकन जस्ट मिनिट. सो थोडासा कॅमेरा खाली करते. इवा माझी ॲक्टिंग करते. तर मी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता मी काय वेअर केलेले आहे. तर मी हा टॉप वेअर केला आहे. याच्यावर असं काहीतरी लिहिलेलं आहे. वाचा. याची लिंक याचा मी व्हिडिओ बनवला आहे. याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी मी तुम्हाला लवकरच देईल. तर मी आता तुम्हाला इथं दाखवते. इथं थोडंसं मागे ये मग दिसणार. इथे कमी फास्ट फास्ट फास्ट. सो एक लाईट बंद करू का? होप आम्ही दिसतोय आता. तर इवाचा हा ड्रेस तुम्ही बघू शकता. आज इवाची ॲन्युअल गॅदरिंग आहे. तिला मी मस्तपैकी रेडी केलंय. मी तिचा जवळून लुक सुद्धा दाखवणार आहे आणि आज तिची एक छोटीशी स्पीच सुद्धा आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. जमला तितका मी ब्लॉग शूट करणार आहे. आणि ॲक्च्युली मागच्या वर्षी ना इवाची जी गॅदरिंग आहे. इवा थोडासा 3 नंबरवर फॅन लावणं. तिथे रिमोट आहे फॅनचा. तर मी ॲक्च्युली रेडी 5:25 झालेत. मला 6 वाजता तिथे पोहोचायचे. सो इवाचे डॅडी ऑफिसमधूनच तिकडे येणार आहेत. तर एक शॉर्टमध्ये एक स्टोरी सांगते. मागच्या वर्षी मी खूप जास्त आजारी होते. बेड रेस्टवरच होते असं समजा. म्हणजे बेड रेस्टवरच होते मी. अरे कहना क्या चाहते हो? मला उठता येत नव्हतं. गाडी चालवता येत नव्हतं. आणि माझ्यासाठी तो खूप म्हणजे खूप वाईट काळ होता. आणि त्या वाईट काळामध्ये इवाचं एक नुकसान झालं. ते म्हणजे इवाच्या आयुष्यातली पहिली गॅदरिंग जी होती ती तिला मिस करावी लागली होती. जस्ट बिकॉज ऑफ मी. आणि माझ्या आजारपणामुळे तिची फर्स्ट गॅदरिंग मिस झाली. आम्ही तिला पार्टिसिपेट करू दिलं नव्हतं. सो यावर्षी मी आता खूप एक्सायटेड आहे. इवा क्लिप्स निघतील. प्यार नको करू. तर इवाला मी असे छान छान क्लिप्स लावलेले आहेत. खाली बघ खाली बघ असं 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 आणि इवा किती ब्युटिफुल दिसते बघू शकता. थू नो. सो माझ्यामुळे तिची गॅदरिंग राहिली होती. मला खूप जास्त वाईट वाटलं. इवाच्या डॅडींनाही वाईट वाटलं. आजच सकाळी ते तिचे डॅडी बोलून गेले की आपल्यामुळे तिचं थोडंसं नुकसान झालं. नुकसान म्हणजे काय, तिला काही फरक नाही पडला. तिला काही आयडिया नव्हती. पण आपल्याला वाटतं की आयुष्यातली पहिली गॅदरिंग किती सुंदर सेलिब्रेट करतो आपण. असो आता यावर्षीची जी ॲन्युअल प्रोग्राम आहे तो इवा डोंट छान प्रकारे सेलिब्रेट करू. आणि त्यासाठी मी आज शूट करणार नव्हते. पण एक इवाची मेमरी म्हणून का होईना म्हणून मला शूट करायचं होतं. तिची फर्स्ट गॅदरिंग आहे. ती आता ज्युनियर KGला आहे. नर्सरीची मिस झाली होती. सो हा ड्रेस आहे, कॉस्ट्यूम आहे. आणि त्यानंतर तिचं गाणं. कोणतं गाणं? पडोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे. तर आणि त्यानंतर स्पीच सुद्धा आहे. एक मिनिटात तू स्पीच बोलून दाखवणं. तिथे मी शूट करू शकेल किंवा नाही. नमस्कार राम राम. माय नेम इज दिबा. आय रीड इंटरनॅशनल क्लास. बी नाइस टू ऑल. बी नाइस इवन व्हेन इट डजंट मॅटर. थँक यू. हॅव वंडरफुल इव्हनिंग. राधे राधे. अशा प्रकारे ती आता होप अशी इकडे तिकडे बघत नाही म्हणणार. चांगली म्हणणार ना. लाजणार नाही ना स्टेजवरती. होप ती लाजणार नाही आणि चांगल्या प्रकारे स्पीच देईल तिची. मला जमलं तर मी तिथे शूट करेनच. म्हणजे करेनच मी. बट कधी कधी लाईटचा इश्यू येतो. तिच्या स्पोर्ट्स डेला पण थोडंसं लाईट कमी झाली होती. तितक्या लाईट नसतात. त्याच्यामुळे ब्लॉग चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी बनवत नाही. सो इवा थांब. तो यावेळेस मला जितकं जमेल तितकं बनवेल. तर आता 5:28 झालेत. मला निघायचं आहे. लेट्स गो. तिथे मी टाईमवर पोहोचले आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर बघते तर काय, जिथे तो प्रोग्राम होता तिथे कोणीच आलं नव्हतं. फक्त तयारी चालू होती. काही पॅरेंट्स आले होते पण शक्यतोवर कोणी आलंच नव्हतं. आणि स्टेज वगैरे पण रेडी नव्हता. मला थोडं 5-10 मिनटं वाटलं की मी खूप जास्त लवकर आली आहे. पण लवकर येण्याचा एक फायदा झाला.
तो म्हणजे मला सगळ्यात पुढे बसायला मिळालं, जेणेकरून मी इवाचा व्हिडिओ मस्तपैकी शूट करू शकले. इवन मला पूर्ण व्लॉग पण शूट करायला इझी झालं. त्यानंतर इवाचे डॅडीसुद्धा आले, ते सुद्धा टाईमवर आले, ते कधीच टाईमवर येत नाहीत. आणि मी 6च्या आसपास गेले होते, म्हणजे 6:15पर्यंत मी पोहोचले होते. पण कार्यक्रम सुरू होण्यासाठी जवळजवळ 6:30 ते 7 वाजले आणि अर्धा पाऊण तास किंवा 1 तास असं पकडून चला मी तिथेच बसले. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप सारे पॅरेंट्स आले. जोपर्यंत सगळ्या चेअर वगैरे भरणार नाही तोपर्यंत काही कार्यक्रम चालू झाला नाही. 6:30चा कार्यक्रमचा टाईम होता, बट 7:30पर्यंत चांगला प्रोग्राम सुरू झाला. त्यानंतर फर्स्ट जो सॉन्ग होता तो वेलकम सॉन्ग होता आणि त्यानंतर बरेचसे प्रोग्राम झाले. चला बघूया. आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज लाल मेरा छोटा सा ये काम की जो पकाई बूर के कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी लहान मुलाचे सगळे प्रोग्राम ठेवले होते, कारण लहान मुलं पटकन झोपतात. त्यामुळे सुरुवातीला जे नर्सरी किंवा मग प्ले ग्रुपचे जे स्टुडंट होते त्यांचे प्रोग्राम होते आणि त्यानंतर नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG असं त्यांनी ठेवलं होतं. आणि तसं पाहायला गेलं तर इवाचा सगळ्यात लास्टला परफॉर्मन्स होता आणि इवा तेवढ्यातच बोर झाली होती आणि माझ्याकडे येऊन बसली होती. त्यातच म्हणजे तितक्याच वेळेत फूड स्टॉल पण सुरू झाला. मग त्याच्यानंतर ती तिच्या फ्रेंडसोबत मस्तपैकी पॉपकॉर्न किंवा तिला जे काय आवडतं नूडल्स वगैरे ते खायला गेली आणि मग मस्त एन्जॉय केला. तिचं नांदना जीव झाला चकवा चांदना दिवसाच दिसत्यात तार झाले. आत्तापर्यंत खूप सारे ॲन्युअल फंक्शन बघितलेत, इवाचंच नाही मी बरेच सारे अटेंड केलेत, पण सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स हा होता हिरकणीचा. तुम्ही पूर्ण परफॉर्मन्स इथं नाही टाकू शकत, काही क्लिप टाकते तुम्ही नक्की बघा. मला तर लिटरली अंगावर शहारे आले, इतका सुंदर परफॉर्मन्स होता. मी शहारे दाखवण्याचा प्रयत्न केला पण लाईट ठीक नव्हती, नाही तर आणि मला इतकं रडू आलं ते परफॉर्मन्स बघून. एक नंबर परफॉर्मन्स होता. पॅरेंट्ससाठी सुद्धा त्यांनी काही गेम्स वगैरे ठेवले होते, मम्मीजसाठी, डॅडीजसाठी डान्स ठेवले होते, त्यात त्यांनी नंबर काढला आणि सगळ्या पॅरेंट्सनी खूप एन्जॉय केला. एकानंतर एक बरेच परफॉर्मन्स बेस्ट झाले. त्यानंतर लास्टला इवाचा परफॉर्मन्स झाला आणि आता इवाचा परफॉर्मन्स मी एकदम लास्टला टाकते. आणि त्या अगोदर किंवा त्याच्यानंतर कॉन्व्होकेशन डे पण झाला, जे सिनियर KGचे बेबीज होते. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इवाचा परफॉर्मन्स दाखवते. लेट्स गो. Music director and light effects. Smoke is there. Oh, smoke effect is there. बदमाशियों से जरा बाज आओ, थोड़ा किताबों से भी दिल लगाओ. अरे बदमाशियों से जरा बाज आओ, थोड़ा किताबों से भी. परफॉर्मन्स आणि पूर्ण कार्यक्रम एक नंबर झाला, पण त्यानंतर जे काही झालं ते खूप जास्त त्रासदायक होतं. ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच काय झालं ते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.